हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आपण बघितलं असेल 40% भारतीयांना अमेरिका सोडून इंडियात यायचं आहे. आता प्रत्यक्षात किती येतील हे माहीत नाही, पण काही लोक आलेत. पण आता काही लोक ठीक आहे येतात, पण सगळ्यांना का यायचं नाहीये, त्यांना काय खटकते ह्याच्याबद्दल मी आज बोलणार आहे. आणि माइंडसेट विचारसरणीवर बोलणार आहे. बाकी तिथे स्वच्छता आहे आपल्याकडे नाहीये, तिथे पोल्युशन नाहीये आपल्याकडे पोल्युशन आहे, हे सर्वांना माहीत आहे, तर मी बोलणार नाही. आज बोलणार आहे माइंडसेट किंवा जे काही का, म्हणजे सर्वच काही त्यांचं चांगलं आहे म्हणत नाही मी, किंवा सर्वच काही आपलं चांगलं आहे असंही नाही, पण एकमेकाही मला वाटते त्यांचं चांगलं असलेलं आपण घ्यायचे प्रयत्न करायला पाहिजे. आता ह्या माइंडसेट बद्दल बोलायचं म्हटलं तर तिथे आपण म्हणतो सगळं सिक्युरिटी जास्त आहे, तिथे जास्त आम्ही सिक्युर फील करतो का? तिथे लॉ अँड ऑर्डर कडक आहे. तिथे लोक घाबरतात. काही चूक झाली, सपोज तुम्ही रस्त्यावरनं चालता, चुकून तुम्हाला कुठे गाडी लागली, काही झालं की तिथे ताबडतोब तो माणूस खाली उतरेल, तुम्हाला हे करेल का? तिथे एवढी भीती आहे, कायद्याची भीती आहे. हे आपल्याकडे आहे का? आपल्याला माहित आहे आपल्याकडे काय चालते. त्यामुळे लॉ अँड ऑर्डर आपले सरकारनं पण जरासं कडक करायला पाहिजे असं मला वाटते. तुम्हाला काय वाटते तर सांगा. किंवा आपल्याकडे आपण बघतो रस्त्यावर किंवा कुठेही ओपन म्हणजे पब्लिक ठिकाणी लोक गुटखा हे खाऊन थुंकतात, घाण करतात. CCTV कॅमेरे आहेत, हल्ली सगळं हे दिसते, कळते. आणि आपण जनसामान्यांनी पण सरकारला मदत करायला पाहिजे. मी सरकारनं करायला पाहिजे म्हणताना असं म्हणत नाहीये. त्यांची आपलं पण ड्युटी आहे व्यवस्थित वागणं करणं, आणि जरासं आपले कायदे कानून स्ट्रिक्ट व्हायला पाहिजे, आणि ते सगळ्यांना सेम असायला पाहिजे. तर पैसेवाले असो, गरीब असो, मोठा ऑफिसर असो, साधा माणूस असो, सर्वांना नो डाऊट आजही आपल्याला पुस्तकात लिहिलेलं दिसते सेम, पण ॲक्च्युअली ते कसे वागवले जातात किंवा त्याचा कसा उपयोग होतो हे आपल्याला माहीत आहे. दुसरं, आपल्याकडे पेशन्स, दुसऱ्याला रेस्पेक्ट देणं अतिशय कमी आहे. कुठेही आपण लाईनीत थांबतो का? साधं बस चढायला असेल, कुठेही तुम्ही तिकीट खरेदीला गेला असेल, कुठेही असेल, साधं झू मध्ये गेला तरी तुम्ही जायला तिकिटाला लाईनीत थांबलात की मध्येच कोणतरी येतो, घुसतो पुढे. त्यामुळे हे आपण जरा आपले डेव्हलप करायला पाहिजे. पेशन्स पाहिजे, आणि दुसऱ्याला पण रेस्पेक्ट द्यायला पाहिजे. तो आपल्यापेक्षा आधी येऊन थांबलेला आहे, त्यामुळे त्याचं चान्स आधी पाहिजे इथे. त्यामुळे एकमेकांना ढकलणं, कोणाला हे करून पुढे जाणं नाही आहे. तसं हे आपण फॉलो करायला पाहिजे. हे त्या कंट्रीजमध्ये फॉलो होते. आणि पुढचं, तिथे का नाही माणसाला माणूस म्हणून कन्सिडर केलं जाते. ती तुमची कामवाली बाई असू देत, तुमचा स्वीपर असू देत, कोणी असू देत. तिथे तुमच्याकडे कामाला येणारी बाई सुद्धा 4 व्हीलर घेऊन येते. तुमच्याकडे गाडी आहे, तसलीच गाडी तिच्याकडे पण आहे, ती पण ती गाडी घेऊन येते, बोलतीये, हे करते. तिथे कुठे इवन ऑफिसमध्ये सुद्धा बॉस सुद्धा
आपले अगदी लोएस्ट ऑफ द लोएस्ट, आपल्याकडे आपण म्हणतो तिथे लोएस्ट असं नाहीये, ऑल आर सेम. तो कोणी सफाई कामगार असेल, कोणी असेल, त्याच्या बरोबर पासून तो जेवेल, बोलतो, हे सगळं. आपल्याकडे असं आहे का? नाही. आपल्याकडे आपण मोठे पोझिशनवाला म्हणजे त्याला जास्त रेस्पेक्ट देतो. अगदी कोणी असू देत, क्लास 4 अमुक तमुक म्हटला की. त्यामुळे हे चेंज आपण आतनं यायला पाहिजे. आतनं यायला पाहिजे म्हणजे कसं? कामवाली बाई असली तरी आपण तिच्याशी कसं वागायचं? आता 2 दिवस रजेनंतर ती येतेय, तेव्हा आपली मुलं काय करतात? आपल्या मुलांनी जाऊन तिला घट्ट मिठी मारायला पाहिजे. काही चूक आहे ते? चूक नाहीये का? नाही. त्यांची केअर घेतीये, ती पण माणूस आहे. म्हणजे आपल्याकडे हे आपण डिफरेन्शिएशन खूप आहे. मोठे पोस्टवर असलेला म्हणजे त्याला हायर रेस्पेक्ट, खालचा म्हणजे हे पण मला वाटते आपण पण सगळे ह्युमन बीइंग्स आपण सेम आहोत. हे जरा फॉलो करायला पाहिजे. मग ती कामवाली बाई असेल, काही असेल, माणूस म्हणून माणसाला. तिथे इवन तुम्ही जेवणाचे लाईनीत थांबता, तिथे साहेब असला तरी तो आपल्या लाईनीत आपले हे थांबेल आणि घेईल. आपल्याकडे कसं होते, साहेबांना सगळं वाढून त्यांचे केबिनमध्ये नेऊन दिलं जाते. एम आय राईट? त्यामुळे ही पण गोष्ट खूप खूप त्यांना जाणवते. का म्हणजे आमच्या आजूबाजूला बरीच लोक आता तिथून आलेले आहेत तिथे. त्यामुळे त्या लोकांना माइंडसेट मधला बदल हे एजेस व्हायला जरा वेळ जातोय. आणि चांगलं तर चांगलं. आता आपण काय करतो, आपलं घर स्वच्छ ठेवतो. त्याची तुम्ही बसनं जावा, ट्रेननं जावा, काही तुम्ही खाल्लात प्यालात तर तिथे फेकून देता. हे बरोबर आहे का? नाही. आपल्या बरोबर ठेवा ना. कुठे तुम्हाला डस्टबिन मिळते तिथे टाका, किंवा रस्त्यावर टाकणं. नाही, हे आपण फॉलो, आणि आपण हे जरा स्ट्रिक्टली फॉलो केलं की आपल्या मुलांना पण हे होते. आता आम्ही कुठेही जाताना कारनं गेलो तरी आम्ही एक प्लास्टिक पिशवी डस्टबिन म्हणून घेतलेली असते. काही खाऊन झाला, चॉकलेट असेल, बिस्किट असेल, रॅपर्स, ते सगळे तेच घालतो. कुठे डस्टबिन दिसते तिथे तर टाकून देतो. त्यामुळे हे सगळं आपण सुद्धा फॉलो करण्यासारखं आहे. आणि स्वच्छता म्हटलं, तिथे स्वच्छता आहे म्हणतात. आपली लोक पण तिथे गेली की स्वच्छता ठेवतातच ना. मग इथे आल्यावर का होत नाही? आपणही माणसं. मग आपल्यालाही प्रत्येकाला स्वच्छता आवडते. मग आपण फक्त घर स्वच्छ ठेवायचं, बाहेर नाही. हे आपण जरासं बदल करायला पाहिजे. आणि मी म्हटल्यासारखं पेशन्स आपण फॉलो करायला पाहिजे. माझ्यासारखा दुसरा येतो तेव्हापासून येऊन लाईनीत थांबलाय, मग कशाला त्याला ओव्हरटेक करून मी जायचं? नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण फॉलो केल्या तर काही तिथे आणि आपल्याकडे फार असं फरक पडणार नाही. आणि मेन म्हणजे, आणि एक मेन फरक त्यांच्याकडे आणि आपल्याकडे प्रत्येकाला गव्हर्नमेंट जॉब पाहिजे. तिथे तसं नाहीये. तिथे कुठलंही काम त्यांचे आवडीचं काम ते करतात. त्यांचं तर प्रायव्हेट असू देत, स्वतःचं असू देत, काही असू देत. आपल्याकडे का प्रायव्हेट नको असते लोकांना, गव्हर्नमेंट का लागते? हे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्याच्याबद्दल काही मी बोलणार नाहीये. त्यामुळे कुठलंही आपलं काम आपण करताना आपण मन लावून करायला पाहिजे. आणि समोरचा माणूस पण तो आपल्यासारखाच आहे, सेम ह्युमन बिईंग आहे, म्हणून त्याला माणसासारखं ट्रीटमेंट करायला पाहिजे. ते थोडंफार आपले पण बदलणार नाही असं नाहीये. आज आता कितीतरी लोक तिथलं सोडून इथे येतात, इथे त्यांचं सेटअप चालू करतील किंवा
म्हणजे आता काय होते, रिव्हर्स इमिग्रेशन चाललेलं आहे. आधी कसं ब्रेन ड्रेन होत होतं, तिकडे जात होतं, आता ते ब्रेन इकडे यायला लागलेत. त्यामुळे आपले भारताला खूप चांगले दिवस येणार आहेत, खूप चांगले दिवस येणार आहेत. पण हे सगळं फॉलो करताना आपण जे काही जगात चांगलं आहे तर आपण फॉलो करायचं प्रयत्न करायला पाहिजे असं मला वाटते. आपल्याला काय बोलायचं आहे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. हॅव ए गुड डे.